हाय सगळ्यांना, सकाळच्या गुड मॉर्निंग. तर बघू शकता आईचं काय चाललंय. काय गेलंय कधी तिखट धपाटी. तिखट काय काय टाकले त्यात, काय काय आहे सांग की. जिरी, ओवा, सोळा, लसूण, कोथिंबीर, चटणी, मिरची, हळद, मीठ. आणि ते पीठ कशाचं आहे, मिसळीचं. म्हणजे काय काय असतंय तुझं शिकतेल ग, तुझ्या रेसिपी आवडतात भावा बहिणींना. कोरडा डाळ, ज्वारी, गहू. सगळं 7-8 धान्य मिसळायचं आणि दळून आणायचं वे. आणि ते दळताना काय सोडा ववा, सोडा नाही आहे का नाही, ववा जिरी टाकायची आहे का नाही. तर बघू शकताय इकडं आईची हातावरली कुंडबोळी धपाटी चालली. तिथं कुंडबोळी नाही, कुंडबोळी पण याच होतं या, म्हणजे नाही का ते काठीशिवाय सारखं कुंडबोळी म्हणतात. हाताने असं गोल गोल करायचं, येड करायचं कुंडबोळी पहिलीले माणसं करायची. तर बघू शकताय आईनं काय केलं म्हणलं चला दाखवा तुम्हाला. तर आईने बघा नवीन साडी, नवीन झंपर घालून मस्तपैकी बघा तिकडं बानूचं चाललंय वरडणं. ए म्हणती आरती नवीन घातले ते नवीन आम्ही घातलं की बानूचं लय आरडणं असतं या. तर बघू शकताय तुम्ही इकडं काय चाललंय आईचं मस्तपैकी. असं मी आता उठून दाखवते तुम्हाला. हो का, ही पीठ आहे कुंडबोळ्याचं धपाट्याचं, एवढं मळलंय. आईला आईच्या मैत्रिणींनी दिलतं आणि दळून पण आणलेलं आहे. असे बारीक बारीक तळून घेते, मोठे पण होते ते आई आहे का नाही धपाटे त्या फाडक्यावर आहे का नाही, तव्यावर ती पण होते ती. बघू शकताय आता असं चाललंय बघा. आणि ही बघा गुशीची बिळ, मला वाटतं पाय बी तोडायचं. योकीचं बघ केवढं झालंय. आता काय करावं, ती सिलेंडर उचलावं लागेल. त्याच्या महाग पण आहे, तिकडं पड्याला पण आहे. बघू शकता मी तुम्हाला दाखवते थांबा. दिसलं का बिळ पण इथं. हो. आणि आमची धपाटे आईने केले ती मस्तपैकी काड 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 वाजते ती. तर या भावा बहिणींनो खायला. बोलो क्या आहे, तुझ्या हातचे खायचे ती. चाललो होतो दीक्षाकडे, म्हणजे म्हणलं आई मला म्हणली थांब लेकराला करून तर बाई म्हणली बरं वाटत नाही, चव येईन तोंडाला म्हणून आई करायला लागली. तर आमच्या मामांना सुद्धा लय आवडतात, बघतात मामा पण हेडे. तर बघू शकता का, हा हा किती भारी बनवल्यात. हा का, बघू शकताय किती छान आहे. हा हे असे आहेत, ह्याच्यात कोथिंबीर, लसूण, मिरची हिरवी कुटून, जिरी, ओवा, सोडा सोडा. तर हो का अशी बनवते. हो का, पहिली भाकरी होत्या अशा आहे का नाही, काय म्हणायचं इट्टल 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 म्हणायच्या भाकरी. तर आताच्या भाकरी काय रप 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 करतात. म्हणजे पहिलं खाणं वेगळंच होतं, हातावरले आणि खमंग पण लागायचं. आता एवढं भारी करून काय उपयोग नाही, तेलात हात बुडवून आईचं चाललेलं आहे. हातावरच करायचं असतंय. बघू शकताय तुम्ही. ही अशी तळले ती एकच नंबर लागते ती. तर या सगळ्यांनी खायला बरं का आईच्या हातची धपाटी. हॉस्टेलला असं काय खाणं भेटत नाही ना लेकरांना, त्यामुळं मग ही किती दिवस पण राहता. ही दह्यासोबत तर खायला एक नंबरच लागते ती बरं का, दह्यासोबत खायला.
अख्ख्या दिवाळीत फक्त आम्ही करंज्या थोड्या आणि शंकरपाळ्या केलत्या, बाकी काय नाही. मी खाऊन बघू काय सांगू टेस्ट तुम्हाला सांगते. देवाला देवाला ठेवते म्हणा. थोडं मोडून ठेव. देवाला आईचं देवावर लय भक्ती मन आहे बघा. कोणची असा ठेवते? आता काय करावं, कॅमेरा धरलाय देव त्यात म्हणून घेत आहे बघा. ठेवलं देवाला पण गरम गरम धपाटी. देवपूजा ही झालेली आहे. तर असं उकीर निघलेलं आहे तर बघू शकताय तुम्ही. तर बघा ठेवलंय देवाला. मीठ लागलं. आता अर्ध मी खाते, आईला सांगते मीठ लागलंय का. छान झालंय, सगळं बरोबर आहे. तिखट झाले का, तिखट छान लागते का. मला जास्त तिखट नाही आवडत, पण एखादा खायचं एकच नंबर धपाटे बघा. दह्यासोबत तर भाजी लागते ते माणसाला द्यायचा की खातोय का? बघा किती जीव व्हायचा. आता लय होते ते एवढ्याचे. टेस्ट लागले. शाळेला बनवते, कालवा करते पण बनवते. मामाला तर लय आवडतात आमच्या, हाय ना, हाय का नाही. हेडो बघितलं की अक्का धपाटे केली का अक्का. जायचं की त्याला बी घेऊन. आपण दळून आणलेला आहे ते, काही तेलचा डबा गच्च भरलाय. तर चला, खाल्ले एकच नंबर भारी लागली बरं का धपाटे, लईच आवडले मला. तर चला मी तुम्हाला थोडंसं बानूला दाखवते. ही आईची धपाटी इकडे चालले, ती इकडं बानूचं खेळणं चाललंय. तर चला, हे आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय सगळ्यांना.